आपल्याकडे जे प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे हेल्दी स्नॅक्समध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे आलेला आहे मोरिंगा हार्ट्स आहे, त्यानंतर आहे मखाना बाईट्स आहे, डिंका शॉट्स आहे, नवरत्न समोसा आहे. हेल्दी प्रोडक्ट्स असल्यामुळे याच्यातनं आपण मैदा गायब केलेला आहे. आणि आपल्याकडे परत आहे डिंका शॉट्स आहे. आपल्याकडे इतक्या प्रकारचे सगळे हेल्दी आणि याच्यामध्ये पाट्यावर वाटलेली सावजी वडी आहे. याची चव जरा वेगळी आहे, सावजी लोकांना माहिती आहे. एवढे आपल्याकडे प्रॉडक्ट्स आहेत, सगळे हेल्दी प्रॉडक्ट्स आहेत. ट्रे ठेवले आहे, हे आकाश दिवे पण आहे, फ्लावर पॉट आहेत, मोमेंटो. याला सगळ्यात जास्त मान्यता आहे. हे वर्धा मॉडेल आहे. आपण शोकेससाठी इथे नाव पण ठेवली आहे. मोबाईल स्टँड आहे. हे डॉक्टर लोक वगैरे वापरतात. पेपर बॉक्स त्यांच्या कामाचं आहे. हे पेपर वेट आहे, पेपरवर ठेवण्याकरिता. पुन्हा विजिटिंग कार्डसाठी आहे. पेन स्टँड वगैरे आहे. पुन्हा हे वाले पण आहे. आणि इकडे हे बुके वगैरे आपल्याला याच्यात छान ठेवता येते किंवा कोणाला डेकोरेट करून पण देता येते छान. आणि आम्ही इथे मायक्रॉनच्या बॅग्स, वॉल हँगिंग वगैरे अशा प्रकारचे ठेवले आहे. ती कॅप पण आहे, खूप सुंदर कॅप आहे ही. सुंदर कॅप आहे. मागे बॅग्स पण दिसत आहेत तुमच्याकडे. बॅग पण आहे, खूप सुंदर अशी बॅग आहे. हिला वेण्या पण टाकली आहे. काय प्रोडक्ट बनवता? मिरची पावडर, धनिया पावडर, मिरची पावडर आणि शेवई, हळद पावडर, शेवई 4 आहेत आमच्या. आणि विकता कुठे मग? इथंच गावात बाहेरून पण येत असतील ना? हो, बाहेरून आले त्यांना पण देतो. कांडूनचं नाही सर, कांडपचा आहे. कोणतं गाव आहे तुमचं? माझं नान. मुलगी बनवते. आता 12वीला असल्याने आली नाही. काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे बॅग आहे, हे हँडलूम मशीनवर बनवलेले बेडशीट आहे. हँडलूम आहे तुमच्याकडे, तिथे बनवलं. काय काय आहे त्याच्यात? त्याच्यामध्ये बेडशीट, टावेल, नॅपकिन, पिलो कवर, एक बेडशीट आणि ह्या बॅग पण हातानेच बनवल्या? घरी हाताने बनवलेले आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बॅग म्हणजे रॉ मटेरियल आणून बनवलं असेल. आणि हे हे पण हातानेच तयार केलेले आहे. सांगा तुमच्या प्रोडक्ट बद्दल. माझ्याकडे मिरची पावडर आहे, घरी तयार केलेला मिरची पावडर आहे, घरचं कांडप आहे आणि घरच्या शेतातला मिरची पावडर. कोणत्या गावचं आहे? नागतरोली. तुमचं? हे संत्रा आहे, गडजरगाव, ज्ञानेश्वर संत रोजगार. कोणतं गाव? चारकोपकडा. तुमचं? मी नागतरोली, भास्कर वासुदेव तळमले. माझ्याकडे प्युअर गावरान आणलेले आहेत. हो, काय रेट विकता? 25 रुपये नग, 300 रुपये डझन. पिल्ले वगैरे मिळतात. तसं आहे, जवळपास तसं आहे. पार्वती सूत तांदूळ आहे. याला आम्ही युरिया फॉस्फेट कधी टाकत नाही आणि दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र, अग्निस्त्र याचा वापर करतो. हे जे ठेवलेलं आहे इथे, ते आम्ही विकत तर नाही सध्या. आणि गांडूळ खत पण बनवता का? गांडूळ खत बनवतो आणि आमच्या शेतातच पुरत नाही आम्हाला. नमस्कार मॅडम, आमची ही भिवापुरी मिरची आहे. ही भिवापुरी मिरची पारंपरिक पद्धतीने आम्ही पिकवत आलेली आहे. आज 35 वर्षापासून आमच्याकडे ही मिरची आहे आणि आम्ही इथं कृषी प्रदर्शनीमध्ये इथं लोकांच्या माहितीकरिता आणि विक्रीकरिता ठेवलेली आहे. मशरूम आहे, हे सातूर काजू व्हेरायटी आहे. हे 24 खायसाठी. तसेच आमच्याकडे मशरूमचे वाढलेले पण पाकिट मिळते आणि आमच्याकडे अजून ट्रेनिंग प्रोग्राम पण होते. सांगा ना तुमच्या प्रोडक्ट बद्दल. मकर दुपडा इथून आलो आहोत. माझ्या गांडूळ खत युनिट आहे, मोठं युनिट आहे. मी शेतकऱ्यांपर्यंत गांडूळ खत पोहोचवतो आणि भरपूर शेतकरी गांडूळ खत वापरतात. माझे चिकट सापडे आहे,
ते मावा किरपुडा पांढरी माशी यांना अटॅच करतात आणि ते पिवळे आहे ते आपल्याकडे नाही का किड्यांना आकर्षित करतात. हे सर्वच पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. नमस्कार, माझं नाव निकिता बालादास मोडकरे आहे. मी संसूर या कंपनीमध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट सेल करते. ते आरोग्याविषयी आहेत. आयु अमृत आणि आयुरत्न, BP, शुगर, थायरॉइड, मुडव्याध, भगंदर, किडनी स्टोन असे 52 प्रकारच्या रोगावर चालतो. आणि मेहंदीसुद्धा आहे माझ्याकडे. मॅडम, BPL ग्राहकासाठी एक रूफटॉप सोलर स्मार्ट योजना आलेली आहे. त्याच्यात जे 100 युनिटपेक्षा कमी बिल राहते त्यांच्यासाठी योजना आहे. त्यांना सबसिडी आहे जवळपास 45,000पर्यंत SC STंना, आणि जे ओपनवाले आहे त्यांना 40,000पर्यंत सबसिडी आहे. फक्त 10,000 भरायचे, 40,000 सबसिडी. आणि जे BPL आहे ग्राहक त्यांना तर 45,000 फक्त 2,500 रुपये भरायचे, बाकी 27,500 रुपये सबसिडी आहे. म्हणजे हे नवीन योजना आहे, चालू होऊन राहिली आता. आणि रूफटॉप सोलरसाठी तर ती PM सूर्यघर योजना आहे. त्याच्यात 75,000 सबसिडी आहे 3 किलोवॅटसाठी. 1 किलोवॅटसाठी 30,000, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅटसाठी 78,000 अशी 2 योजना. आणि मागे त्याला सौर पंप तर आहेच AG साठी त्यालाही 90% सबसिडी आहे. आणि आता जे स्मार्ट मीटर आता लावणं चालू आहे, लोकांना भ्रम आहे की बिल जास्त येतात, तर त्याचं गैरसमजुती आहे ही एक आहे की जे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वापराल त्याला 80 पैसे प्रति युनिट कमी रेट्स लागेल. आणि ऑनलाईन रिडिंग होणार, त्याच्यामुळं रिडिंग चुकायचा प्रश्न येत नाही. आणि रिडिंगही ऑनलाईनच होणार आहे. बिलही उद्या मागं ऑनलाईनच जाईल, त्यांचे मेसेज वगैरे सगळं. आणि चांगलं आहे, फायद्याची आहे नवीन स्मार्ट मीटर. येतात हे ह्याच्यासाठी इन्स्टॉल करा. शासकीय क्लिक केल्यावरती व्हायरस येऊन जातो. मग तुम्हाला कोणतं तर OTP मागतात, मोबाईलचे पैसे त्यासाठी काय करायचं, कोणते पण APK फाईल आली तर ती कधीही त्याच्यावरून इन्स्टॉल नाही करायची. कुठलं तर लिंक करून आल्यानंतर ती कशावरून प्ले स्टोअर असेल, प्ले स्टोअरमधून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आणि एक साईट आहे व्हायरस टोटल. मला एखादे कोणीतरी लिंक पाठवली व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, तर त्याच्यावरती ते फेक आहे का रिअल आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही एक व्हायरस टोटल नावाची साईट आहे, तुम्ही क्लिक केलं आणि ती लिंक टाकली, ती फेक आहे का रिअल आहे तुम्हाला समजून जाईल. मगच ती फोनमध्ये घ्यायची. ज्याप्रमाणे तुम्ही APK एखादी डाउनलोड करता आणि तुम्हाला म्हणजे फेक आहे असं समजलं तर ते लगेच फोनमधून डिलीट करून टाकायचं, किंवा कोणालाही कधीही OTP द्यायचा नाही. आणि हे सुरक्षित करत असेल तर तुम्ही OTP तुमचं जे तुमच्या कोणीही मागत असेल, मी बँकमधून बोलत आहे, मी इथून बोलत आहे, पोलीस स्टेशनमधून बोलत आहे, तर कोणालाही OTP शेअर करू नये. आणि बघा बोला बोला ना तुम्ही. बऱ्याचदा बँक काय करतात, फ्रॉडर काय करतात, एक लक्षात ठेवायचं, शनिवार आणि रविवार या 2च दिवसाला ते कॉल करून किंवा तुम्हाला फोनपेला रिवॉर्ड पाठवून किंवा कोणत्या तरी पद्धतीनं चुकीने माझ्या तुझ्या अकाउंटला पैसे आले ते परत कर, ह्या अशा पद्धती शनिवार रविवारलाच करतात. जास्त करून याच्यात लक्ष जर दिलं आपण, फ्रॉडर जास्त करून हिंदी बोलतो. तुम्ही जर आपले बँकेवाले महाराष्ट्रात असल्यामुळे आपण मराठीतच संवाद साधतो. तुम्ही जर त्यांच्याशी मराठीतच बोलले ना, लगेच तुमचं फ्रॉड थांबून जाईल. आणि प्रत्येक गोष्टी मोबाईलवर आता सगळ्यात जास्त आपण शेतकरी वर्ग आहे. APK किसान फाईलची भरपूर फाईल येतात, जास्त करून ते शनिवारीच येतात. तुमचं जर तुम्ही त्याला क्लिक केलं ते डाउनलोड होऊन तुमचा सगळा ॲक्सेस त्यांच्याकडे जातो. म्हणजे ते तुमचा ॲक्सेस व्हॉट्सअपचा ॲक्सेस घेऊन सगळ्यांना पटपट मला 5,000ची गरज आहे, मग तो हिंदी टाईप करतो. त्यावेळेस तुम्ही एक तुरंत जर तुमचं लक्षात आलं APK फाईल इन्स्टॉल न करता त्याला लगेच डिलीट करायचं. ते ग्रुपमध्ये टाकतात, वैयक्तिक नाही टाकायचं. ग्रुपमध्ये टाकल्यावर कसं आहे, एक जण तरी त्याला क्लिक करणार, त्याचा ॲक्सेस सगळं त्यांच्याकडे जाईल. त्यावेळेस तुरंत व्हॉट्सअपच्या हेडला जायचं, 3 डॉट दिसतात त्याच्यात, त्याला क्लिक केलं आपण, त्याला रिपोर्ट म्हणून ऑप्शन येते. रिपोर्ट जर केलं तर आपला व्हॉट्सअप बॅन होईल 3 दिवसांनी, आणि 3 दिवसांनी लगेच चालू होईल. पण APK सुरुवात जर सुविधा जर आपण बघितली तर APK फाईल कुठल्या प्रकारच्या इन्स्टॉलच नाही करायचे, हे सावधगिरीचंच आहे. 930ला कॉल करा किंवा cybercrime.gov.in या लिंकवर लगेच जर तुम्ही जाऊन कंप्लेंट केली आणि तुमचं जर फ्रॉड झालेली रक्कम आहे
ती रक्कम तुम्ही त्या 24 तासाच्या आत रक्कम थांबवू शकता आणि तुम्हाला रिवर्ट होऊ शकते. समजा आता जे त्यांनी जे फ्रॉड केले APP ॲपनुसार तर आपण म्हणजे आपल्याला म्हणजे परत पण मिळू शकते. मिळू शकते 100%. तुम्ही वेळेच्या आत जर केलं तुम्ही पत्र घेऊ शकता तर तुम्ही तसं केलं 1930 ला कॉल करा. तुमचं स्टेटमेंट जवळ ठेवा किंवा cybercrime.gov.in या साईटवर जाऊन कंप्लेंट जर केली तरी चालते. हे पापड साबुदाण्याचे, हे आलू चिप्स आहे, हे गव्हाचे बोटले आहे, हे गव्हाचे शेव आहे. कोणत्या गावचं आहे तुम्ही? नक्षीचे. हो का? तुम्ही स्वतः महिला बनवता गटाच्या? हो, घरी. किती महिला आहे तुम्ही? 15. मग तुमचं विकते का? आता पहिली वेळ हो का? म्हणजे गावात होती का? म्हणजे नाही, बाहेर पूर्ण खपलं आता. अजून तुम्ही बाहेर जायचे नाही, काय नाही, का? गेलोच नाही, पहिलीच वेळ. असे कोणते एक्झिबिशन असले तर जात जा हो, तुम्ही. आता जाऊ म्हणजे ना. तुमचे विकतील हो, चांगले. आता जातो. त्याच्यामुळे मी त्या ॲक्सिडेंटमुळे बनवलं आहे स्मार्ट सिटी. याच्यामुळे काय जे लोडिंगचे ट्रक आहे जे शेअरमध्ये एंटर होते आणि रोडाची काय दशा होते ते आपल्याला माहीतच आहे. म्हणून हे जशीच लोडिंग बाकी गाड्या जाईल पण जसंच लोडिंगचा ट्रक येईल तसंच हा बॅरियर खालतं पडेल ऑटोमॅटिक. आणि त्याच्यामुळे काय म्हणजे ट्रक शेअरमध्ये एंटर नाही होईल. आणि पिजो इलेक्ट्रिसिटी याच्यामुळे प्रेशरमुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि याच्यामुळे पूर्ण इलेक्ट्रिसिटी आपण स्ट्रीट लाईटमध्ये देऊ. आणि हे स्ट्रीट लाईट असे चालू नाही राहील, रात्रीच्याच वेळेस चालू राहील. आणि जेव्हा गाडी आली तेव्हा IRCC गाडीला ऑब्जेक्ट करेल तेव्हाच चालू राहील. आणि एक्सेस विथ टर्माइट म्हणजे जशीच गाडी आली त्याच्या एअरमुळे त्याच्या हवेमुळे नाही त्याच्यामुळे हे घुमेल आणि त्याच्यामुळे भारी मात्रामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट. याचे 2 फायदे आहे की हे कमी जागेत लागतात आणि भारी मात्रामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. आता आपण पाहतो की ट्रॅफिकचे रूल नाही पाडत कोणी, म्हणून रेड सिग्नल असला तरी ट्रॅफिक तोडून जातात. रेड सिग्नल असला ट्रॅफिक असला तर हा ब्रेकरवरती येते आणि जसंच क्लिअर झालं तसंच खालती येते. आणि याच्यामध्ये जर ह्या ट्रॅफिकमध्ये इमर्जन्सी कधी आली ॲम्ब्युलन्स त्याच्यामुळे इथे इमर्जन्सी स्विच राहील तर आपल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक क्लिअर होईल. त्याच्यामुळे ते ॲम्ब्युलन्स आणि समोर जाऊ शकेल. आणि हा कार्बन फिल्टर याच्यामुळे आता भारतात हर जणाच्या घरी गाड्या आहेत त्याच्यामुळे पॉल्युशन होते. पॉल्युशनसाठी हे कार्बन फिल्टर आहे गाड्याच्या सायलेन्सरमध्ये लागते आणि याच्यामुळे काय पॉल्युशन कमी प्रमाणात होईल. गाड्याच्या सायलेन्सरमध्ये फिट होते. फायर फायटर रोबोट म्हणजे जिथं जी कोणा आग लागली तिथं जर कोणी फायर तिथं जाऊ नाही शकत कोणी विझवूच नाही शकत तिथं जाऊन ह्या आग विझवतात. प्रसिद्ध आहे. आम्ही घरी तयार करतो. मिरच्याच्या कांड्या काढून तेलात भाजून त्याला धनिया मेथी मिक्स करून कांडप करते आणि ते विक्री करते. तिथे ते स्टॉल असतात तिथे विकते. कोणतं गाव? वाकेश्वर वैष्णवी महिला बचत गट वाकेश्वर. शेतातले आहेत का? घरचे आहे, घरचे आहेत. ऑर्गॅनिक आहे. त्याला नाही खत नाही दिले. Hello, I am Pranjal Sambare. Here I am presenting my all watercolor paintings made on 100% cotton paper. You can see these beauties. This perfectly capture nature's spark and landscape. And mostly I have portrait of Buddha, Ganeshji and Shiva and Parvati. कुठून आले? पोखरीवर. लागाचे दाणे आहे, विकले? हळदीच्या शेंगा पण आहे, हरभऱ्याची दाणे आहे, हरभऱ्याची शेंगा आहेत, कॉफी आहे, कॉफी आहे, अजून बोरं आहेत, फिंगर आहेत, वालाच्या शेंगा पण आहेत. छान रिस्पॉन्स मिळत आहे ना? हो, छान वाटतं. छान वाटतं. पहिल्यांदा लावला स्टॉल? पहिल्यांदाच आहे आमच्या. तुमच्या गावात आता कार्यक्रम पहिल्यांदा झाला? पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच लावलं का? छान. एकता स्वयंसहायता महिला समूह पहिल्यांदा स्टॉल लावला आणि गावात कार्यक्रम होता म्हणून छान रिस्पॉन्स मिळाला? छान रिस्पॉन्स छान आहे. मस्त वाटलं तुम्हाला? असं तुम्हाला संधी मिळाली बाहेर जायची तर तुम्ही जाऊ शकता ना? आता कॉन्फिडन्स आला. जय श्री गजानन भोयर. माझ्या समूहाचे नाव शारदा स्वयंसहायता समूह. मी आज पापड घरगुती पापड व्यवसाय हा चालू केला आहे. पापडामध्ये आहे आलू चिप्स, उडीद मूग पापड, गव्हाचे गहू ज्वारीचे पापड, गव्हाचे अजून पापड, धनी कूट. नक्षीचे आहे प्रॉपर? नक्षीचे आहे. पहिल्यांदा स्टॉल लावला? हो, पहिल्यांदा. कुठे एक्झिबिशन असेल तर जाता का तुम्ही? हो, जातो. छान आहे.
सगळे सेंटेड कॅन्डल्स आहे. यामध्ये नो केमिकल फ्री कॅन्डल्स आहे. जसं की फ्लावर बुके आहे, गिफ्टिंग पर्पजसाठी खूप चांगलं आहे. हे फक्त 50 रुपयाला आहे. हे आहे जेल कॅन्डल. हे पण आपण खूप चांगल्याने आणि खूप बड्डे पर्पजसाठी वगैरे यूज करू शकतो. हे आहे जार कॅन्डल. हे पण पूर्ण प्युअर सोयावॅक्सने बनलेलं आहे आणि यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. हे आहे केक टॉपर कॅन्डल. हे फक्त 10 रुपयाला आहे. केडी कॅन्डल आहे. आणि हे सगळे छोटे छोटे फ्लोटिंग कॅन्डल्स आहेत जे आपण पाण्यामध्ये वगैरे लावू शकतो. नमस्कार, मी सौ निलिमा सुरेश नागोशे. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत श्रमशक्ती लोकसंचालित साधन केंद्र भिवापूरच्या वतीने आमचे इथे या ठिकाणी 3 स्टॉल लागलेले आहेत आणि माझ्याकडे हळद पावडर, काळा मसाला, धनिया पावडर, हळद पावडर, काळा मसाला, तिखट पावडर या प्रकारचं सर्व प्रोडक्शन हे आमच्या घरी तयार करतोय आम्ही. धन्यवाद. अनुदानावर गाई मिळतात आणि बकऱ्या मिळतात आणि जनरलला 50% अनुदानावर गाई मिळतात. आणि त्याच्यासाठी कसं फॉर्म भरायचं? त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावं लागते. आधार कार्ड, राशन कार्ड, रहिवासी दाखला, अपत्य दाखला आणि कास्ट. फक्त ग्रामीणसाठी आहे का, भिवापूरसाठी नाही? भिवापूरसाठी नाही, ग्रामीणसाठी आहे. मग भिवापूरवाल्यांना करायचं असेल का? हेल्पलाईन नंबर आहे 0 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी आपत्कालीन सेवा आहे. जसं सेक्शुअली अब्यूज होत आहे मुलांना किंवा बालविवाह होत आहे किंवा कुठल्या मुलांना शाळेमध्ये मारहाण होत आहे किंवा आई वडील नाही आहे, अनाथ आहे, अशा मुलांसाठी हा टोल फ्री नंबर आहे. पूर्ण भारतभर फ्रीमध्ये लागते. 24 तास सेवा दिली जाते. अर्ध्या घंट्याच्या आतमध्ये जेही मुलांना समस्या असली त्याची मदत केली जाते. नंबर सांगा एक. 1098 चाइल्ड हेल्पलाईन. हत्याकांड 2012मध्ये झालं होतं. तसा प्रकार अजून घडू नये म्हणून आपल्या केंद्र शासनाने सखी वन स्टॉप सेंटर हे 2015पासून सुरू केलेलं आहे. ते आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 2020पासून सुरू आहे. आता आपल्या नागपूर जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर 3 ठिकाणी आहे. एक पाटणकर चौकात आहे, काटोल नाका चौकला आहे आणि एक काटोलला आहे. तर हे सेंटर 24 तास सेवा देतं. इथे 5 प्रकारच्या सेवा दिल्या जातात. काउन्सिलिंग केलं जातं, विधी प्राधिकरणाची मदत दिली जाते, पोलीस मदत दिल्या जाते, वैद्यकीय मदत दिली जाते. महत्त्वाचं म्हणजे शेल्टर दिलं जातं महिलेला. किती 5 दिवस तिथे राहते. महिला 5 दिवस ती राहू शकते. पोलिसांनी मार्फत येतात आमच्याकडे किंवा स्वतः येतात किंवा पोलीस घरातून पळून जातात आणि मग पोलीस पकडून आणतात तिला. तर ती त्या महिलेला आपल्याकडे ठेवल्या जाते. 5 दिवस ती रात्रीच्या दरम्यान महिलेला काउन्सिलिंग करून एकदा ती माहेरी जायला तयार असेल किंवा घरी जायला तयार असेल तिला घरी पाठवलं जाते. अन्यथा दुसऱ्या स्वाधार केंद्र आहे तिथे तिला रेफर केलं. ही सेवा आपल्याला 24 तास सुरू असते. माझं नाव प्रियंका सोनवणे आहे. आपल्या महिला बालविकास अंतर्गत महिला सक्षमीकरण एक प्रकल्प चालू झालेला आहे. त्या अंतर्गत शासनाच्या ज्या पण योजना आहेत, जसं महानगरपालिका आहे, म्हणजे ज्या ज्या शासनाच्या विभागातून योजना चालतात तर त्या योजनेची माहिती आम्ही महिलांपर्यंत पोहोचवली जातो. आपण महिला सक्षमीकरण कार्यक्रम स्लम एरिया आहे, विलेजेस आहे, कम्युनिटीमध्ये आपण कम्युनिटीमध्ये माहिती सांगत असतो. जसं आता मॅडम तुम्हाला सांगितलं वन स्टॉप सेंटर आहे, बालसंगोपन योजनेची माहिती आम्ही महिलांपर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. मी विनोद गायकवाड, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, प्रकल्प कार्यालय नागपूर. इथून आम्ही आमच्या विभागामार्फत ज्या योजना असतात हातात पकडा, ज्या आमच्या विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्या योजनेचे एक माहिती पुस्तक आहे आमची. आणि त्या योजनेची पूर्ण माहिती प्रसिद्धी द्यायसाठी आम्ही हा स्टॉल लावलेला आहे. जे आदिवासी बांधव आहे त्यांना जास्तीत जास्त योजनेचा लाभ भेटावा यासाठी मी इथं एक माहिती प्रसिद्धीसाठी एक स्टॉल लावलेला आहे. आणि त्यासोबतच आमच्या विभागामार्फत अर्थसहाय्यावर पुरवठा करण्यात आलेल्या बचत गटाने हँडमेड आर्ट लावलेली आहे. ही गोंडी पेंटिंग आहे आणि हे ते गोंडी समाजाचे एक प्रतीक आहे समजले. ठीक है. का कैंप लगा है जिसमें आपको सारी सुविधाएं जो नागपुर DLSA द्वारा दी जाती है सामान्य जनों में, इसकी पूरी जानकारी कॉम्प्लेट द्वारा यहाँ पर दी जा रही है सभी सामान्य जनों को. तो हमारा आप सभी से निवेदन है कि आप आइए यहाँ के DLSA ऑफिस में ही आप आके नागपुर की सुविधा ले सकते हैं. जो भी आपको सरकारी लेवल पे जितनी भी सुविधाएं मुफ्त प्राप्त दी जाती है उसको आप प्राप्त कर सकते हैं. भिवापूर विधी सेवा समितीद्वारे त्यांना PLV सदस्य मोफत सेवा न्याय आपल्या दारी सर्व सुविधा तुम्हाला मोफत मिळू शकतो भिवापूर.
धन्यवाद.